निकिता आपण जर पाहायला गेलं तर याच ठिकाणी जे आहे ते उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। समोर जे आहे ते सेबीचं कार्यालय आहे, त्या सेबीच्या कार्यालयाच्या खालचा दुतर्फी जो रस्ता आहे त्याच या रस्त्याच्या ठिकाणी छोटेखानी सभा जी आहे ते ठाकरे गटाची होणार आहे। स्वतः उद्धव ठाकरे आणि प्रमुख नेते जे आहेत ते संबोधित करणार आहेत। हा संपूर्ण जो रस्ता जो आहे तो थोड्याच वेळामध्ये बंद करण्यात येणार आहे, परंतु दोन्ही बाजूला आपण पाहतोय की ठाकरे गटाच्या वतीने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्याचसोबतच ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे प्रामुख्याने या ठिकाणी झेंडे दिसत आहेत, कारण की ठाकरे गटानं आणि काँग्रेसनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो आहे तो अदानी पुनर्विकास ज्या पद्धतीने पुनर्विकास करणार आहे त्याला विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळत होता। 3 ते 3:30 दरम्यान जो आहे तो टी जंक्शन वरून हा मोर्चा जो आहे तो बीकेसीच्या दिशेने निघेल आणि जेव्हा तो मोर्चा निघेल त्याच्यानंतर हा मार्ग जो आहे तो पूर्ण बंद करण्यात येणार आहे। त्यासाठी या ठिकाणी नेत्यांकडून जो आहे ती पाहणी देखील केली जाते। स्वतः ठाकरे गटाचे नेते अनिल परब जे आहेत ते अनिल परब देखील या ठिकाणी पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। त्याचसोबतच अनेक नेत्यांकडून माहिती घेतली जाते, कारण की मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा होणार आहेत आणि शिवसैनिकांचे कशा पद्धतीने या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जे आहे ते या ठिकाणी विशेष काळजी घेतली जाते। आपण अनिल परब यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे, धारावीमध्ये कार्यकर्ते जमा देखील व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहणी करताय, काय सांगाल? शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या या मोर्चाला सर्व धारावीकर पूर्ण आपल्या प्रत्येक घराघरातनं धारावीकर बाहेर पडणार आहेत, कारण शेवटी त्यांच्या हा घराचा प्रश्न आहे आणि त्यांच्या मनात ही भीती आहे की विस्थापित होण्याची, कारण एक मोठा जायंट राक्षस हा धारावीचा प्रकल्प करणार आहे आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला कोणी गिळंकृत करू नये आणि तो विश्वास देण्यासाठी शिवसेनेने आज मोर्चा आयोजित केला आहे। या मोर्चाचं नेतृत्व स्वतः पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे करतील, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे करतील, आमदार वर्षा गायकवाड करतील आणि पूर्ण धारावीच्या माध्यमातून आम्ही हे दाखवू इच्छितोय की मुंबईच्या विकासावरती किंवा या धारावीच्या विकासामुळे मुंबईवरती काही परिणाम होणार आहेत आणि म्हणून धारावीचा विकास सरकारने करावा अशी आमची मागणी आहे। कारण टीडीआर घोटाळा होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे इथल्या